औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचं समर्थन करत नाही. नागपूरमधल्या हिंसाचारावरून संघाने टोचले कान. तर संघाचा भाजपा ऐकणार का? विरोधकांचा सवाल. नागपूर हिंसाचारावेळी दंगेखोरांकडून महिला पोलिसाचा विनयभंग, अश्लील शेरेबाजीसह वर्दी खेचत विवस्त्र करण्याचा प्रयत्न. भालदारपुरामधील धक्कादायक घटना. गणेशपेठ पोलिसात गुन्हा दाखल. नागपूर दंगलीमागे फहीम खान हा मास्टर माइंड असल्याची माहिती. फहीमवर 50 ते 60 जणांचा मॉब जमावल्याचा आरोप. कट रचणं, महिलांचा विनयभंग करणं असे सुद्धा गुन्हे दाखल. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 वॉचमॅनचे जबाब पुढारीच्या हाती. सुदर्शन घुलेने देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं जबाबामधून समोर. खंडणी न दिल्यास कंपनी बंद करण्याची दिली होती धमकी. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक. पनवेलमध्ये आंदोलनावेळी तुपकर पोलिसांच्या ताब्यात. अरबी समुद्रात सोयाबीन फेकून शेतकऱ्यांकडून राज्य सरकारचा निषेध. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास 1 एप्रिलपासून महागणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या टोलमध्ये 3% वाढ होणार. एकेरी प्रवासासाठी 5 रुपये ज्यादा मोजावे लागणार. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीमध्ये मिनी बसला आग. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू. तर काही कामगार वेळीच बसमधून बाहेर उतरल्यानं बचावले. नाशिकच्या तिवंधा चौकामधील रहाड परिसरामध्ये पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. रंगपंचमी खेळणाऱ्यांची गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्याची माहिती. राज्यभरात रंगपंचमी उत्साहात साजरी. नाशिक, कोल्हापूर, पंढरपूरमध्ये तरुणाईकडून रंगांची उधळण. तर जेजुरी मंदिरात सुद्धा रंगपंचमी साजरी.